हॅलो एव्हरीवन, मी क्रिस कांबळे घेऊन आलो अजून एक नवीन व्हिडिओ आणि खूप टायमानंतर मी रेकॉर्ड करतो आहे, खूप टायमानंतर व्हिडिओ बनवतो आहे. तर आज माझ्या सुट्टीचा दिवस आहे, ऑफ आहे. तर मग आज मी चाललो आहे बाहेर आपण कुठेतरी फिरायला. तर मी निघालो आहे आता आणि आता आपण कुठे जाणार आहे, कसे जाणार आहे ते तर मी तुम्हाला सांगतोच. तर मी आता आपल्या गाडीवरती जाणार आहे. तर ही आपली गाडी घेऊन गाडी दाखवतो. ही आपली गाडी जुली. आजच्या आपल्या शॉर्ट राईडमध्ये जिथे आपण जाणार आहे, शॉर्ट राईडमध्ये तिथे आपल्यासोबत असणार आहे अवी द बॉय. तर मी त्याला घ्यायला आलो, आता आला आहे तो. तर आता आम्ही इथून निघतो आहे. तर चला पुढे. सुरुवातच्या आता मॅप लावला आहे फोनवरती, त्याच्यावरती आपल्याला दाखवतं आहे 1 तास 22 मिनटं आणि 49 किलोमीटर्स. तर ऑलमोस्ट 50 किलोमीटरची आपली शॉर्ट राईड आहे. तर कुठे चाललो आहे ते मी सांगतो तुम्हाला नंतरला. तर आता 50 किलोमीटर्स पकडा आपला शॉर्ट राईड. आता आम्ही इथून निघतो आहे. तर चला आता डायरेक्ट पेट्रोल पंपवरती पेट्रोल फिल करूया, मग भेटूया. तर गाईज, मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की आम्ही निघालो आहे शॉर्ट राईडला. तर आम्ही ॲक्च्युली निघालो होतो माथेरानला. तर आम्ही माथेरानला राईड करतो आहे, असेच एक शॉर्ट राईड करतो आहे. तर आम्ही निघालो, आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलो आहे, एक 25 किलोमीटर्सपर्यंत. आणि अजून थोडे 25 किलोमीटर बाकी पकडा, 20-25 किलोमीटर बाकी आहेत अजून असे. आणि आता आम्ही थांबलो इथे अर्ध्यावरती. मस्त रोडवरती बघा, मस्त वारा वगैरे चालला आहे. क्लायमेट बघा, जास्ती पण ऊन नाही आहे, म्हणजे ऊन आहे पण ते एवढं काय असं लागत नाही आहे. आणि आवी ब्रो. तर आम्ही आता आलो इकडे आतमध्ये. आता घाट चालू झाले आहेत. तर गाईस, आता घाटामध्ये राईड करतो आम्ही आता. आणि हे बघा किती मस्त वाटतं बघा, लय भारी वाटतं इकडे. तर चला जाऊया, गाडी आली तिला जाऊ दे. तर गाईस, खूप छान वाटतं इथे राईड करायला, कारण इकडचे रस्ते पण खूप छान आहेत आणि आजूबाजूला हिरवळ वगैरे एकदम मस्त. रस्ते पण क्लीन आहेत. फक्त इथे रस्ता थोडा छोटा असल्यामुळे गाड्यांवरती लक्ष ठेवावं लागतं, बाकी एकदम मस्त राईड होते. हेच गाईस, तुम्ही पावसात राईड केली तर तुम्हाला मस्त छोटे छोटे धबधबे बघायला भेटतील इथे साईडला, आणि हिरवळ वगैरे एकदम मस्त बघायला भेटेल. इकडचे रोड पण छान आहेत, टर्निंग्स पण खूप मस्त आहेत. इकडे टर्न वगैरे बघा किती मस्त आहे. राईड करायला पण एकदम मजा येते इकडे. गाईज, इकडचे टर्न जेवढे मस्त आहेत ना, तेवढेच रिस्की पण आहेत. थोडंसं गाड्या वगैरेवरती नीट लक्ष ठेवावं लागतं.
पण खूप मस्त आहे. इकडे आपण स्वतःची गाडी घेऊन येणार तेव्हाच खूप मजा आहे. ह्या रोडवरती या घाटांमध्ये राईड करायला खूप छान वाटतं आहे. तुम्ही पण याल तर तुमची गाडी किंवा बाईक जी काय असेल ती घेऊन या तर खूप मजा कराल. तुम्ही बाय ट्रेन पण येऊ शकता. बाय ट्रेन यायचं झालं तुम्हाला तर मग कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडून नेरळ स्टेशनला उतरायचं. तिकडून पण आपल्याला माथेरानला जायला ट्रेन भेटते. नेरळ स्टेशनवरून ट्रेन पकडायची किंवा ओमनी असतात ते 100 रुपीज पर पर्सन घेतात, पण ते पण आपल्याला सोडतात डायरेक्ट इथे माथेरानजवळ. मग तिथून पुढे आपण चालत चालत वॉकिंग करत वरती. खूप मस्त आहे. आणि इकडचं आता सध्या ऊन वगैरे वाढतं आहे. आम्ही फटाफट वरती चढतो आहे आणि बघू शकता इथून ओमनी वगैरे कंटिन्यू चालूच असतात. आणि इकडे रोडवरती तुम्ही बघाल ना तर इथे रोडवरती तुम्हाला ट्रॅक्स पण दिसतील आजूबाजूला. तर इथे क्रॉस करताना फक्त दोन्ही साईडला लक्ष ठेवून क्रॉस करायला लागतं, कारण ते ट्रेनचं जायचं ट्रॅक आहे. जी नेरळ टू माथेरान ट्रेन आहे ना तिचा ट्रॅक आहे. तेवढं लक्ष ठेवायचं. आणि ते क्लायमेट पण बघू शकता, ढगं वगैरे किती मस्त झाल्यात. खूप छान वाटतं इकडे. वारा वगैरे एकदम सुटला. आपण इकडे थांबून पण मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढू शकतो. खूप छान वाटतं. कुठेतरी थांबूया रे, पहिला बघूया. व्हायब्रेट मारते, पहिला बघूया. तिथे थांबूया का? अशी ठेवली ना आतमध्ये करून तर गाडीतून काहीतरी आवाज येतोय. कसला आवाज येत आहे? पाठून चालू कर बघ. स्टँड लूज झाला काय बघ. साईड स्टँड, आपला मेन स्टँड. हे बघा, आम्ही ना थांबलो इथे इथे मध्ये ह्या पॉईंटला. ॲक्च्युली इथे चढून बघूया. इथे डीप व्हॅली आहे. डेंजर रे. बघा कसला डेंजर. पहिलं तर रोडच बघा, हा काय टर्न आहे. लय मस्त टर्न आहे. गाडी चढवायला पण डेंजर. गाडी कॉर्नरला दाबून लावले म्हणजे कसं टेन्शन नको. आणि हे बघा दरी बघा कसली बेकार आहे. जाऊ काय पुढे? बघा तिकडे डॅम आहे एक. ही गाडी आली. कसले टर्न मारायला लागतात बघा. तिथून खालून आपण आलो आहे एकदम असं तर बघा तिकडे रस्ता दिसत असेल. दिसतंय काय? झूम करू. हे बघा इथे खाली रस्ता दिसत असेल. तिथून एकदम खालून आपण आलो आहे. आणि हे पूर्ण समोर बघा कसला भारी दिसतंय. तर गाईस पोचलो आम्ही इकडे वरती पोचलो आहे. म्हणजे आता एकदम वरती पण नाही गेलो, पार्किंगमध्ये आहे. आता आम्ही आलो जस्ट इथे पार्किंगला लावली गाडी. तुम्हाला दाखवतो. बघा इकडे गाडी पार्क केली आहे. ही पूर्ण 2 व्हीलरची पार्किंग, तिकडे 4 व्हीलरची. तिकडून मेन एंट्री आहे. तिथे आता आपण जाऊया वरती. तर इथे पार्किंगचे काहीतरी 30-40 रुपये आहेत. ते देऊन आपण आता वरती जाऊया. चला. हा बघा गाईस माथेरानचा मॅप, पूर्ण माथेरानचा मॅप आहे. आणि याच्यामध्ये मेन पॉईंट असे 10 मेन पॉईंट आहेत. आणि बाकी अदर पॉईंट रोड, रेल्वे हे सगळे आहेत. तर तुम्ही कधी याल तर एंट्री गेटवर पहिलं मॅपच बघा, तेच बेस्ट आहे.
तर गाईज आम्ही इकडे आलो आहे, पोचलो आहे. आता आम्ही वरती चाललो आहे. तर आम्ही तिकीट काढली. इथे पर पर्सन 50 रुपीज आहे अडल्टचे, लहान पोरांचे 25 आहे. आणि आता आम्ही वरती आलो आहे तिकीट घेऊन, पास केला. आता पुढे आलं, पुढे आम्ही चालतो आहे. पुढे बघूया काय आहे गाईज. आणि हा वेलकम टू माथेरान सेंट्रल रेल्वे मेन एंट्री इथून. तर आता आम्ही चालू पुढे बघूया कुठे. हे बघा गाईज, इकडे आलात की सगळे तुम्हाला घोडे दिसतील भरपूर सारे वरती जायला. आम्ही आला स्टेशनला. खालून गेलो कुठून जाऊ. ॲक्च्युली 2 रूट आहेत. एक खालून पण रूट आहे, ते बघा ई व्हेकल जाताना दिसते आपल्याला तो. आणि इथून जे आहे, इथून ते काय बोलतात गाडी जी जाते ना ट्रेन, तो रूट आहे. आम्ही इथून चाललो आहे कारण की हा इझी आहे आणि जवळ आहे. तिथून ते पॉईंट फिरत जाणार. आम्ही ॲक्च्युली असंच आलो होतो, पॉईंट फिरायला नाही. हां, इथे नेटवर्क पण नाही गाईज. तुम्ही इथे याल ना तर BSNLचा सिम घेऊन या, कारण इथे नेटवर्कच नाही आहे. BSNL असेल का? नाही तर जिओचा घेऊन या, जिओला असतो. तुझा जिओ आहे? व्ही आहे ना, मग मला पण नाही. गाईज जिओचा सिम इकडे चालतो, तर तुम्ही जिओचा सिम घेऊन या. तर फुल नेटवर्क, मस्त स्टोरी बिरी लगेच जस्ट नावला पोस्ट, काय विषयच नाही. गाईज आम्ही थांबलो आहे इथे, स्टॉलवरती थांबलो होतो. काय जास्ती नाही, फक्त एक वडापाव घेतला. आणि इथे जंगल बघा, हवी ट्रेन आली. तर गाईज आम्ही क्षणभर विश्रांती इकडे हॉटेल इकडे आम्ही वडापावने चाय खाल्ला. खूप वरतीट होती टेस्ट, चाय पिहाल एकदम टेस्ट मस्त होती. तर तुम्ही पण याल तर इकडे ट्राय करा वडापाव आणि चाय, खूप चांगलं बनवलं ते काकांनी. आणि आता आम्ही पुढे निघालो. इथे बघा माकड, मंकीज, लॉट्स ऑफ मंकीज. गाइस वेव, चेक दिस वेव. तर गाइस आम्ही पुढे आलो आणि इथे तुम्ही पुढे बघू शकता, इथे बरेच होमस्टे आहेत. तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन आहे इथे थांबायचं. आणि प्राईस पण जास्त कॉस्टली नाही आहे, इकडे कमीच आहे. खायला स्टॉल्स वगैरे आहेत, फूड स्टॉल. किती सारे घोडे, मारलाय. वाईट वाटतं गाईस असं बघायला. असं हां, घोड्यांना गाढव बनवलं, आम्हाला ते बघायला वाईट वाटतंय. म्हणून आम्ही ना, तुम्ही कधी इथे याल ना, तुमचं स्वतःची काय बोलतात कॅपॅसिटी ठेवा की स्वतः ट्रॅव्हल कराल, स्वतः चालू शकता, स्वतःचं सामान उचलू शकता तर या. इथे येऊन ते ह्यांना कामाला लावणं खूप वाईट. अशा म्हाताऱ्यांना तर घरीच ठेवा, कशाला आणायचं उगाच. नाही पण त्यांचा पण ते इन्कम सोर्स आहे तो. पण तरी चुकीचं आहे ना, आपल्यामुळे ते बिचाऱ्या प्राण्यांना त्रास सहन करावा लागतो. त्या बोललो बरोबर ना. आणि आता आम्ही चालू पुढे आमचा विला आला, गोकुल विला आला आमचा. आम्ही थोडा वेळ विलामध्ये थांबू, स्टे आता इथे विला.
काय विला नाही, आम्ही वरती जाणार आहे, पॉईंट बघणार आहे, आय लव्ह माथेरानच्या इथे फोटो काढणार आहे आणि निघणार आहे. आमचा ट्रॅव्हल एवढाच होता, आम्ही फक्त गाडी फिरवायला आलो होतो. सीधी बात आम्ही फक्त गाडी फिरवायला आलो होतो. पण इथे चाललो, आलं तर वरती जाऊन बघूया ना. तरी येणं फक्त निमित्त झालं, बाकी आमचं फक्त खाली पार्किंगमध्ये गाडी जाऊन रिटर्न जायचं. हां, ट्रॅव्हलिंगचे सोडले तर एंट्रीचे 50 आणि पाण्याच्या बाटलीचे 50 पकडा, 2 बॉटलचे, आणि खायचे 50. 150 रुपयात काम होतं आहे तसं वरती. हॉर्स रायडर, गोस्ट रायडर बघितलं का मित्रांनो? इलेक्ट्रिक रिक्षा, इथे सगळ्या रिक्षा चालत आहेत इलेक्ट्रिकवाल्या. अरे इथे माकडांची फॅमिली आहे. छोटे छोटे मंकीज आहे. माथेरान हिल स्टेशन शाखा. इकडे सगळं काय आहे, म्हणजे जे लागतं ते सगळं दुकानं इकडे सुद्धा आहेत. सगळं हे अग्निशामल, विजय फायर, माथेरान, तिकडे खाली एकदम खोल एरिया आहे, ते बघायला जाऊ आपण. आणि मस्त मस्त कॉटेज आहे तिकडे. क्राऊड पण भरपूर आहे. ह्या सीझनमध्ये पण भरपूर क्राऊड आहे, म्हणजे आज तर काय बुधवार, तरी पण खूप क्राऊड आहे. आणि नंतर तर अजून वाढणार. आता तरी ऑलमोस्ट सगळे रिटर्न जाणार आहेत, कारण की आम्हीच लेट आलो. फायनली हे बघा, आम्ही आलो. इंडिया लायन, सगळे गिअर, इंडियन लायन, चेन हे बघा, आय लव्ह माथेरान. त्याच्याच बाजूला हा माथेरान रेल्वे स्टेशन. आपण आधी स्टेशनला जाऊया. हा माथेरान रेल्वे स्टेशन. तरी गाडीसाठी आहे, तिकीट काउंटरला पण भरपूर गर्दी आहे दिसतंय. कोकणात जायला पण एवढी गर्दी नाही, एवढी इथे. तर हे आय लव्ह माथेरान. आम्ही आता इथे फोटो काढले, तर आता वरती जातो, थोडं जंगलमध्ये फिरून येऊ आता. तर काहीच आम्हाला खंडाळा पॉईंट. चेक दिस खंडाला पॉइंट. तर गाईज आता आम्ही इथे आलो होतो खंडाला पॉईंटला. इथे आलो, थोडे 2-4 फोटोज काढले आणि मोबाईलची चार्जिंग पूर्ण डाऊन झाली आहे. तर आता आम्ही इथून निघतो आहे. हा एकच पॉईंट आम्ही बघितला आणि तुम्हाला पण एकच पॉईंट दाखवणार. नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ तेव्हा सगळं फिरू. आत्ता आम्ही इथून निघतो आहे, कारण की दुपार झाली आहे, खूप ऊन पण वाढत चाललं आहे. थंडता आहे इकडे, बट तरी आम्ही निघतो आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. नाही, आता आम्ही वरून निघालो आहे. गाडी काढली आहे, गाडी पार्किंगमध्ये होती, पार्किंगमधून काढली आहे. आता बाहेर हे बघा, इकडे आम्हाला तेवढं पूर्ण खाली उतरायचं आहे इथून. तर आता आम्ही निघतो आहे. तर आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खूप टायमानंतर व्हिडिओ बनवला, मे बी 8-10 महिने झाले, त्याच्यानंतर हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. म्हणजे 8-10 महिन्याचा गॅपनंतर व्हिडिओ पोस्ट करतो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.